ऐतिहासिक पाल तालुका कराड येथे खंडोबा देवाच्या यात्रेचा 2 जानेवारी रोजी मुख्य दिवस आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र राज्यातील लाखो भाविक यात्रेसाठी येत असतात. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात्रा काळात भाविकांची सुरक्षितता सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रत्येक विभागाने अत्यंत गांभीर्याने काटेकोरपणे काम करावे अशा सूचना या बैठकीत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या आहेत. पाल यात्रा पूर्व अंतिम नियोजन बैठक कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस प्रशासनाच्या विविध विभागाचे अधिकारी तसेच देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रांत अधिकारी अतुल भेंत्रे, पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, सुरेश तात्या पाटील, मदनभाऊ काळभोर तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. साईडला दाबो नाही आता यात्रेसाठी आपण आता जो 100 तास आपण त्या ठिकाणी 200 तास आपण नाही त्याचा काय उपयोग नाही बरं कसं आहे तिकडे बघा त्याचा काही उपयोग नाही 200 कायम स्वरूपात होऊ द्या त्या 200चा काही उपयोग नाही. आज वस्तीत आहे तो वर्षाला मांडायचं सेपरेट एका ठिकाणी येऊ द्या ना सेपरेट देवस्थानासाठी 200 तर कशाला त्याला ते हाय त्याचं राहतं तसाच फक्त गाडी दाबून काही पोर तुमच्या वाहतुकीमध्ये किंवा गर्दीच्या किंवा तुमच्या रथाच्या मार्गामध्ये येत असतील, कुठेही माणसाचा, जनावराचा किंवा वस्तूचा संपर्कात ही लाईव्ह वायर येता कामा नये याची जबाबदारी सप्लाय करणारा विभाग म्हणून आपल्या विभागाची असणार. हे सगळं आपण पूर्वतयारीच्या बैठका घेण्याचं कारणच हे आहे की आपल्याला यात्रा कुठल्याही परिस्थितीमध्ये अपघात विरहित करायचा. येणारा भाविक हा दर्शनासाठी भक्तिभावाने येत असतो, तो सुरक्षितपणे आनंदाने दर्शन घेऊन गेला पाहिजे. आणि अनेक ठिकाणी जे काही ऍक्सिडेंट होतात त्याच्यामध्ये मेजर रिझन जे असतं ते विद्युत पुरवठा किंवा विद्युत तारेला हात लागणे, त्याची अफवा पसरणे किंवा भीतीने हातगाडी वगैरे जे काही रस्त्यावर त्याच्यासाठी स्ट्रीमलाईन करावं लागेल. त्यांचा बिझनेस ठीक आहे, बिझनेस करू देत त्यांना, परंतु त्याच्या वाहतुकीला अडथळा येईल अशा पद्धतीने हातगाडी लावता कामा नये कुठल्याच रस्त्यावर. मेन रस्त्यावर तुला काय होते बऱ्यापैकी ती सगळी हातगाडी लागते चालत सुरुवातीपासूनच थोडंसं शिस्त लावली ना, 2-3 दिवस आधीच करायचं मग तुम्हाला काढणं कठीण होऊन जाते. एकदा लागलं लागताना थोडीशी आणि आपण जेव्हा पार्किंग तयार होईल तिथले लोकेशन्स घेऊन आपण ते 2 दिवस अगोदर एखादा व्हिडिओ तयार करतो ना आपण की पार्किंगची पुढील व्यवस्था केलेली आहे, या दिशेने येणाऱ्यांची कुठे आहे, कुठल्या प्रकारची वाहनं लावू शकतात, किती कॅपॅसिटी आहे, त्याचं थोडंसं एरियल शूट वगैरे टाकलं लोकांना माहिती मिळते आणि करते. मार्तंड देवस्थान करताय ज्या काही उणिवा आहेत त्या उणिवा सुद्धा ग्रामस्थांच्या पंचायतीच्या ट्रस्टच्या माध्यमातून सांगण्यात आले. त्याच्याही उणिवेचं काम त्या ठिकाणी होत आहे. लाखो भाविक या राज्यात या देवस्थानला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातून येत असतात आणि अतिशय 5 ते 7-8 लाखाचा या ठिकाणी भाविक त्या यात्रेला येत असतात. ही यात्रा सुलभतेनं भाविकांची सुविधा होण्याच्या दृष्टिकोनातून ट्रस्ट असेल, ग्रामपंचायत असेल यांच्या माध्यमातून नीटनेटकं नियोजन करण्यात आलेलं आहे. देवस्थानला ग वर्ग दर्जा आणि नंतर ग वर्ग दर्जा मिळाला आणि त्याच्यानंतर आपण अनेक कोट्यवधी रुपये शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला. मग या ठिकाणी दर्शनबारी मिरवणूक मार्गातला पूल असेल, आता या वर्षी 3 कोटीचं काम मंजूर झालेलं आहे. त्यामध्ये सुद्धा भव्याचं लग्न मंडपाचं सुशोभीकरण असेल, भाविकांसाठी गॅलरीची व्यवस्था असेल, मिरवणूक मार्गातील कॉन्क्रीटीकरण असेल, हे सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे टेंडर त्याच्यात पास झाले. यात्रा झाल्यानंतर ते काम सुरू होईल आणि हे करत असताना देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावं म्हणून दर्शनबारीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची स्वच्छ अशी व्यवस्था या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून यात्रेवर कंट्रोल व्हावं म्हणून 2 वॉच पॉवरची आपण वाळवंटामध्ये वॉच पॉवर उभा करतो, त्याच्या माध्यमातून कंट्रोल केलं जातं. देवस्थानच्या परिसरामध्ये 28 CCTV
त्यावेळी बसवलेले आहेत आणि ते अद्यावत चांगल्या पद्धतीच्या क्वालिटीचे बसवले, क्लिअरिटीचे बसवलेले आहेत की जेणेकरून आपल्याला भाविकांच्यावर यात्रेमध्ये असणाऱ्या सर्व बाबीवर नियंत्रण ठेवता येईल. आणि या दृष्टिकोनातून ही नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. मुख्य दिवस या ठिकाणी देवस्थानचा यात्रेचा 2 जानेवारी असते. कालच आमची उमरस पोलीस स्टेशन सन्मान्य घोडे साहेब असतील, खाबाले साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व मानकऱ्यांची मीटिंग साहेब आम्ही घेतो, दरवर्षी घेतो. आपली मीटिंग झाली की यात्रेच्या आधी सर्व मानकरी, कारण ह्याच्यामध्ये या यात्रेला खंडोबा आणि म्हाळसाईचा विवाह सोडवत असताना वराडी मंडळी या ठिकाणी येतात. मानाचे 9 गाड्या असतील, शासन गाड्या असतील, पालखी असतील, या सर्वांना आम्ही काल बोलवलं. उमरस पोलीस स्टेशनचे त्यांच्या अध्यक्षतेखाली काही नियोजन त्यांच्या अडचणी गेल्या काय आल्या ते आम्ही समजून घेतल्या. त्यांना काय त्या ठिकाणी पाहिजे त्या संदर्भामध्ये कुठं अडचण आली, काय आलं. कारण काय होतं साहेब, उमरस पोलीस स्टेशनचा स्टाफ हा या गावातील या मानकऱ्यांच्या निगडीत आणि ओळखीचा आहे. परंतु या ठिकाणी येणारा बंदोबस्त हा संपूर्ण जिल्ह्यात आहे. आणि त्याच्यामुळे जे पहिल्यापासून ज्या जागा निवडलेल्या आहेत, समजा आता त्या बावडीच्या बाजूला चित्रीकरांना आपण त्या ठिकाणी जागा देतो. बाहेरचे जे आपले बंदोबस्ताला इतर तालुक्याचे पोलीस आहेत त्यांना माहीत नसतं, मग त्या पोलिसांनी त्यांना हाकलून लावतात. अशा काही घटना घडतात. तर काल ते आपलं जे ब्रिफिंग आधी होतं 2 दिवस आधी, त्या ब्रिफिंगमध्ये थोडंसं इतर जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना आपण बोलला तर त्या मानकऱ्यांना, शेवटी काय साहेब, हे मानकरी भाऊबीजेनं वराडी मानकरी आहेत, लग्नासाठी येत असतात आणि त्यांना जर आपण असं काय म्हणलं की त्यांच्या भावना दुखवल्या जातात आणि त्या सगळ्या भावना आमच्यापर्यंत येतात. पण आमची विनंती राहील की या संदर्भामध्ये सर्व मानकऱ्यांचा मान सन्मान व्हावा. मानकऱ्यांनाही आम्ही काल सूचना दिलेल्या आहेत की जेवढे पासेस दिले जातात, शासन गाडीला असेल, पालखीला असेल, या ठिकाणी गाड्याला असतील, तेवढेच लोक तुम्हाला मिरवणुकीमध्ये या बावलेच्या ठिकाणी असेल, मंदिरामध्ये असेल सोडली जातात. त्यासाठी तुम्ही आधी 2 दिवस आपल्या गावामध्ये बैठका घ्या. कारण साहेब या ठिकाणी पाटकळचा गाडा असतो, निनामचा गाडा असतो, शिवणीचा गाडा असतो, रेल्वे हरियाणाचा गाडा असतो. हे संपूर्ण जिल्ह्यातनं कोल्हापूरच्या चोकरांचा घोडा असतो पुरवणीसाठी. म्हणजे जसा लग्न सोहळा आपला होतो तसा लग्न सोहळा या बावलेच्या ठिकाणी मंगलाष्टकासह हा लग्न सोहळा होत असतो. आमचे उपाध्ये असतील सर्व मंडळी, गोरे कंपनीच्या ठिकाणी लग्न सोहळा तो मंगलाष्टकासह लावतात. पुजारी मंडळी असतील, ट्रस्ट मंडळी, वाघ्यामुरळी मंडळी, सर्व सेवेकरी मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नियोजन होत असते. आणि मार्केटच्या देवस्थान ट्रस्टचे सर्व सन्माननीय सदस्य, पोलीस विभागातर्फे आता कलेक्टर सरांतर्फे आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा एक लक्षात आलं की मुख्य आयोजन आहे भाविकांची व्यवस्था दर्शनाची आणि तिथलं एक्झिट CCTV हे सगळं एकदम व्यवस्थित आहे इथे आणि त्याच्यामुळे तसा फारसा प्रॉब्लेम येणार नाही मुख्य या गोष्टीला. किंवा जी रथ निघणार आहे 2 तारखेला त्याच्यामध्ये स्टॅम्पेडच्या दृष्टीने काही गोष्टी ज्या कलेक्टर सरांनी आम्ही आपल्याला सांगितल्या त्या सर्व व्यवस्थित होतील. सर्व तयारी व्यवस्थित झालेली आहे. माझी फक्त एकच सूचना आहे की मुख्य म्हणजे आपल्या पोलीस डिपार्टमेंटला इतरच आहे ती म्हणजे आजूबाजूच्या, कारण बऱ्याच वेळा बघतो यात्रेमध्ये आपण फक्त आता इथे फोकस करतोय, पण आमच्या बाजूचे पोलीस स्टेशन तिथून लोक येणार आहेत त्यांच्याशी थोडंसं समन्वय करायची गरज आहे. कारण तिथल्या लोकांना त्या सूचना नसतील त्या इथे मिळाव्यात, त्यामुळे ते आमच्यातर्फे करण्याची एक सूचना आहे. काही गोष्टी आम्ही 2-3 दिवस आधीच सुरू करायला पाहिजे. उदाहरणार्थ हॉकर्स आणि यांचं नियंत्रण ऐनवेळेपर्यंत हॉकर्स घेऊन बसलेले असतात. तर या सगळ्या गोष्टी आम्ही आधीच करू किंवा तशा प्रकारची सुविधा करत आहे. CCTV आणि ते सगळं व्यवस्थित आहे त्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे. आमच्यातर्फे ज्या सोयी असतील कम्युनिकेशनचे म्हणजे वायरलेस किंवा काय त्या सर्व वेळच्या वेळी व्यवस्थित पोहोचतो. यावेळेचं आमचं एक चॅलेंज आहे ते तुम्हाला सांगायला हरकत नाही की यावेळेला नेमकं 1 तारखेपासून सातारा जिल्ह्यात प्रचंड प्रमाणावर बंदोबस्त आहे. महादेवची यात्रा आहे, आपली यात्रा आहे, अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे, माननीय CM सर येणार आहे, परत 3 तारखेला नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचं आहे. त्यामुळे त्या सगळ्या बंदोबस्ताला ताणासहित आम्हाला 200 कर्मचारी अजून भीमा कोरेगावला पाठवायचे. त्यावेळेला थोडंसं ऑप्टिमम युटिलायझेशन मॅनपॉवरचं करायला लागणार आहे आणि त्या दृष्टीने जेवढं आपलं सहकार्य राहील विशेषतः ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी तर थोडंसं ऑप्टिमम याच्यातर्फे होईल आणि ही यात्रा सर्व भाविकांकरता सुखकर होईल अशी मला खात्री वाटते. सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि या देवस्थानाची दरवर्षीप्रमाणे होणारी यात्रा त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे खंडोबा देवाचं आणि म्हाळसाबाईचं होणारं लग्न आणि त्या लग्नासाठी येणारे सर्व
वराडी मंडळी या सर्वांचं स्वागत करण्यासाठी आणि त्याच्या स्वागताचं पूर्वनियोजन करण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे या विभागाचे आमदार, त्यानंतर पहिली बैठक पाल गावामध्ये याच ठिकाणी आपण घेतली होती आणि मला सांगायला आनंद वाटतो की लोकप्रतिनिधी पण या बैठकीमध्ये होते, दादा पण होते, आवर्जून उपस्थित होते. तर यावेळेस SP साहेब पण आलेले आहेत. तर या वर्षी तरी आपल्याला काही अडचण येणार नाही अशी मला खात्री आहे. आतापर्यंत ही दुसरी बैठक झालेली आहे आणि इथे येणारा भाविक हा अतिशय मनापासून देवाची आराधना करण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी, लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी येत असतो. तो कुठल्याही पद्धतीनं इथं काहीतरी गोंधळ करण्यासाठी येतोय असं कुणाचीही धारणा नाही. परंतु एकाच वेळेस एखाद्या ठिकाणी कमी जागेमध्ये खूप जास्त लोक येत असतील आणि त्यावेळेस त्यामुळे काही प्रसंग निर्माण होऊ शकत असेल तर असा प्रसंग टाळण्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे त्यासाठी या बैठका आपण घेतो. बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटेल की एवढ्या सगळ्या लोकांना का कामाला लावतात, तर इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा जीव महत्वाचा, त्याच्यावर कोणाचं तरी कुटुंब अवलंबून आहे आणि काही दुर्दैवी प्रसंग आपल्या देशाच्या विविध भागामध्ये झालेले असतात. त्या प्रसंगाला टाळण्यासाठी आपल्याकडे जो आपत्ती व्यवस्थापन कायदा आलेला आहे 2005 मध्ये, त्या कायद्यानुसार अशा पद्धतीने बैठक घेणं आवश्यक आहे आणि पूर्वतयारी करणं आवश्यक आहे. मागच्या वेळेस प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये प्रत्येक विभागाला जी जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीनुसार आज त्यांनी झालेली कामं सांगितलेली आहेत. जवळपास 80% कामं पूर्ण झालेली आहेत. आता राहिलेली कामं करण्याबद्दल त्यांनी 2-3 दिवसामध्ये पूर्णत्वाचं आश्वासन आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. जे अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, जे जिल्हा स्तरावरचे अधिकारी आज येऊ शकले नाहीत, त्यांच्याशीही आपण संपर्क करूया. काही मंडळींना आपण याच ठिकाणावरून फोन करून सूचना दिलेल्या आहेत. तर मला खात्री आहे की यात्रा सुरू होण्यापूर्वी आपली सगळी व्यवस्था झालेली असेल. प्रामुख्यानं याच्यामध्ये वाहतूक व्यवस्था चांगली होणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये खाजगी वाहतूक व्यवसाय करणारी मंडळी असतील किंवा SD महामंडळ असेल, त्यांच्या पार्किंगची व्यवस्था असेल. त्याच्यासाठी स्वतंत्र पार्किंग आपण काश्मीरकडनं येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला केलेलंच आहे. परंतु इतर रस्त्याच्या बाजूला सुद्धा काही पार्किंग प्लॉट जर आपण आयडेंटिफाय करू शकलो आणि त्या बाजूनी येणारी वाहतूक त्याच बाजूला जर आपण रोखू शकलो तर शहरामध्ये किंवा गावामध्ये येणाऱ्या वाहनांची संख्या आपण कमी करू आणि वाहनांची संख्या कमी झाली तर उपलब्ध असलेल्या रस्त्याची रुंदी लांबी आपल्या सर्व माणसांसाठी उपलब्ध राहील. त्याच्यामुळे पोलीस विभाग आणि वाहतूक व्यवस्थापन करणारा SD महामंडळ असेल किंवा RTO असतील, या सर्वांची ही जबाबदारी राहील की एकत्रितपणे सर्व बाजूनी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचं व्यवस्थापन करणं, त्यांच्या वाहतुकीचं व्यवस्थापन करणं, पार्किंगचं व्यवस्थापन करणं आणि इथून परत त्यांना जाण्यासाठी सुखरूपपणे मार्ग उपलब्ध करून देणं. त्याचबरोबर एवढी लोक या ठिकाणी येत असताना त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तूंची गरज असते आणि याच्यामधून काही वेळेस आपल्याला आजारांची लागण किंवा रोगांची लागण झालेली आपल्याला निदर्शनास येते. त्यामुळे आपण ही दक्षता घेतोय की आरोग्य विभाग असेल, पंचायत समितीचा विभाग असेल, नगरपालिका असेल, स्थानिक ग्रामपंचायत असेल, या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला, प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. जे काही खाद्यपदार्थ या ठिकाणी ग्रामस्थांकडनं किंवा इतर संस्थांकडनं, ट्रस्टकडनं, हॉटेल व्यावसायिकांकडनं उपलब्ध करून देण्यात येणार आहे ते अतिशय चांगल्या दर्जाचे असतील. कुठेही शिळं अन्न आपल्याला वाटप करता येणार नाही किंवा विक्री होणार नाही याची दक्षता आपल्याला अन्न औषधी प्रशासन असेल, ग्रामपंचायत असेल, ट्रस्ट असेल, पोलीस विभाग असेल, या सर्वांनी घ्यायची आहे, जेणेकरून कुणालाही फूड पॉयझनिंग सारख्या प्रसंगाला सामोरं जावं लागणार नाही. त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांचा जर आपण वयोगट पाहिला तर आबालवृद्ध ज्याला आपण म्हणतो, लहान मुलांच्या पासून तर वयस्कर माणसापर्यंत सगळे भाविक येत असतात. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. येणाऱ्या प्रसंगाला त्या दिवसाच्या वातावरणाला प्रतिसाद देण्याची क्षमता वेगळी असते. त्यामुळे काही प्रसंगात काही व्यक्तींना त्रास होऊ शकतो आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी किंवा त्याला उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्रपणे कक्ष निर्माण केला पाहिजे. ORS किंवा इतर सगळी औषधी जी आहे त्या ठिकाणी उपलब्ध असली पाहिजे. उपचार करण्यासाठी डॉक्टर्स किंवा पॅरामेडिकल स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध असला पाहिजे आणि
काहींना टर्शरी केअर किंवा ज्याला आपण जास्त डिटेल ट्रीटमेंटची आवश्यकता असेल त्याला या ठिकाणावरनं त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असली पाहिजे. आताच्या नियोजनामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु आपण नियोजन करणं आणि ते एक्झिक्यूट करणं याच्यामधला फरक आपल्याला मिटवायचा आहे. ज्याप्रमाणे आपण चर्चा केलेली आहे, नियोजन केलेलं आहे, त्या पद्धतीने अंमलबजावणी झाली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक नागरिकाच्या जीविताचं रक्षण करणं आणि त्याचे यात्रा कालावधीतील दिवस आनंदाचे जातील हे पाहणं हे ट्रस्ट बरोबरच ग्रामस्थांच्या सोबतच या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्व माझ्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचं कर्तव्य असणार. त्यामुळे इलेक्ट्रिक विभाग असेल किंवा अन्न औषधी प्रशासन असेल, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम असेल किंवा इतर सर्व विभाग, जे 26 प्रकारचे विभाग या ठिकाणी उपस्थित आहेत, या सर्वांचाच रोल अतिशय महत्वाचा आहे. ज्यांची नावं घेतली नाही किंवा ज्यांची चर्चा झाली नाही त्यांचं काम कमी महत्वाचं आहे असं अजिबात नाही. प्रत्येकाचा रोल अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येकाने तो अतिशय तन्मयतेने, अतिशय जबाबदारीने तो निभवायचा आहे. ग्रामविकास मंत्र्यांशी आणि आणखी 5 कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत आणि त्या माध्यमातून यात्रेसाठी लागणारा जो काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ज्या प्रायोरिटीज आहेत, ही काम आता पहिल्यांदा आपण काल जिल्हा परिषदच्या डेप्युटी इंजिनियरनं सांगितलंय, त्या माध्यमातून यात्रेला सुद्धा या गोष्टींचा उपयोग कशा पद्धतीनं करून घेता येईल ते पण नियोजन आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कालच तुमचंही माझ्या माहितीप्रमाणे बोलणं आर्किटेक्ट जे आहेत पर्यटनचे त्यांच्याशी झालं होतं, ते सुद्धा आज याचं त्यांचं नियोजन होतं पण झालं नाही. की आपल्याला एक आराखडा तयार करता येईल की जेणेकरून आपल्याला केंद्राच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आणता येईल. आणि त्या अनुषंगानं जो काही प्रस्ताव तयार करायचा त्यांनी मला काल सांगितलं की आपण जर 26 येत आहे, जे या ठिकाणी येणार पॉप्युलेशन आहे त्याचं काउंट करता आलं, ही अडचण म्हणले केंद्रामध्ये जास्त येते की प्रस्तावितून जातोय पण ऍक्च्युअल बाबा वर्षामध्ये भाविक किती येत आहे, तर ते काउंट करण्याच्या दृष्टिकोनातून काय आपल्याला लागणारे जे काही CCTV सारखे जे काय परफेक्ट काउंट होतो त्यामध्ये आणि ते सपोर्टिंग डॉक्युमेंट तयार होते की त्या माध्यमातून आपल्याला केंद्राचा निधी या ठिकाणी आणता येईल, राज्याचा पण निधी आणता येईल. तर त्या अनुषंगाने कालच त्यांना सांगितलं त्यासाठी लागणारा निधी कलेक्टर साहेब आहेत, काय तुम्हाला जिथं पाहिजे तिथं आम्ही उपलब्ध करून देऊ, परंतु या यात्रेला सुद्धा आपल्याला तो काउंट घेता आला पाहिजे.